नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फूड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडा फूड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. केशवराव भोसले नाट्यगृहाच्या व्यवस्थापनाचे खासगीकरण. संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या व्यवस्थापनाचे खासगीकरण करण्याचा प्रस्ताव चर्चेअंती महापालिका महासभेत सोमवारी मंजूर करण्यात आला. सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर रूपा राणी निकम या होत्या. आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड म्हणाले, नाट्यगृहात वर्षाला 450 कार्यक्रम होतात, त्यातून 38 लाख उत्पन्न मिळतं. मात्र खर्च 1,07,00,000 रुपये होतो. 60 ते 70 लाख तोट्यात नाट्यगृह चालवलं जातं. आता नूतनीकरणासाठी सुमारे 35 कोटी खर्च झाला आहे. नाट्यगृहासाठी साऊंडमन, लाईटमनसह इतर तज्ज्ञही या क्षेत्रातील तज्ज्ञच पाहिजेत. महापालिका कर्मचाऱ्यांची नियुक्ती केल्यास ते तज्ज्ञ नसल्याने खराब होतील. त्यामुळे व्यवस्थापन बाह्य संस्थेकडे द्यावं. महापालिकेचं त्यावर सनियंत्रण असेल. शहरवासियांसाठी कलाकार फुकट कार्यक्रम करणार. महापौर निकम म्हणाल्या, सर्व नुकसान सोसून महापालिकेने सुविधा पुरवणं चुकीचं आहे. रंगकर्मी व नवोदित कलाकार यांचा विचार केला जाईल. मात्र कलाकार शहरवासियांसाठी फुकट कार्यक्रम करणार आहेत का? तरीही सर्वांचा विचार करून कार्यक्रमाचे दर ठरवले जातील. कुणाचेही नुकसान होणार नाही.